या महत्त्वाच्या बातमीनंतर आता पावसाची खबरबात घेऊयात। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राजमार्ग वाहतुकीसाठी बंद झालेत। यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। कोल्हापुरातून पुणे बंगळुरू मार्गाकडे जाणारा बावडा-शिये मार्ग हाही बंद करण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 41 फुटांवर आता गेलेली आहे। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात कोल्हापुरातील आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, आपण पाहतोय आता पावसाने हाहाकार माजवलेल्या कोल्हापुरात सध्याची काय स्थिती आहे? सध्या कोल्हापुरामध्ये पाऊस थांबण्याचं नाव तरी घेत नाही आहे। मी साम टीव्हीच्या दर्शकांसाठी ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या दाखवतोय। कोल्हापूर रत्नागिरीचा जो मार्ग आहे, जो पन्हाळा मार्गे जातोय, या मार्गावर पाणी आलेला आहे। हा राज्यमार्ग आहे आणि या मार्गावरची वाहतूक कालपासून थांबवण्यात आलेली आहे। आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकतो की पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात आहे आणि नदीचं संपूर्ण पाणी हे रस्त्यातून वाहताना आपल्याला दिसतंय। हा रोड बंद झालेला आहे। कोल्हापूर रत्नागिरी हा राज्यमार्ग बंद आहे। कोल्हापूर गगनबावडा हा राज्यमार्ग बंद आहे। तसंच कोल्हापूर जिल्ह्यातले छोटे मोठे बंधारे जे आहेत, साधारण 81 बंधाऱ्यांवर पाणी आल्यामुळे तिथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कोल्हापुरातले आंबेवाडी असेल, त्यानंतर कोल्हापूर शहरातला सुतारवाडा असेल, या परिसरातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। पूर क्षेत्रामध्ये कुणीही जाऊ नये, पाऊस सुरू असताना नदी क्षेत्रामध्ये कुणीही जाऊ नये, अशा पद्धतीचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। हा जो आपण परिसर बघता हा संपूर्ण जलमय झालेला आहे आणि कोल्हापूरचा हा जो राज्यमार्ग आहे सध्या बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनातले सर्व अधिकारी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येते। NDRFची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पावसाचा जोर असाच जर राहिला तर 2002-1 ची परिस्थिती जी झाली त्या पद्धतीनेच कोल्हापुरात पूर येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर गेलेलं आहे। सध्या कोल्हापूरचं राधानगरी धरण जे आहे ते 90% भरलेलं आहे। त्यामुळे कोल्हापुरात पंचगंगेच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होतोय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातली स्थिती आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। आपल्या आजूबाजूला रणजित अनेक काही स्थानिक रहिवासी दिसतात, त्यांच्याशी आपण काही संवाद साधू शकता का? माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, पाणी तर रस्त्यावर आले, काय परिस्थिती आहे सध्या? आता 2 दिवस झाले रस्ता बंद आहे, अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे। सध्या रस्ते बंद केलेले आहेत सगळे? होय। तर या परिसरात तुम्ही राहता, तुमची जनावर आहेत, वैरणीचा प्रश्न आहे, जिल्हा प्रशासनाने काय सांगितलं? काय जिल्हा प्रशासनाने नोटीस दिलेले आहेत, आपापल्या पर्यायी मार्गाने बाहेर पडा। काय सांगाल दादा तुम्ही? आलमट्टीनं आता 1.5 लाख स्क्वेअर फूट पाणी सोडलेलं आहे आणि जरा जादा सोडल्यानंतर जर हे पूर परिस्थिती कोल्हापूरची कमी होईल। आता राधानगरीनं पाणी सोडलेलं आहे, ते पण सुटल्यामुळे पूर परिस्थिती आलमट्टी जरा जादा सोडलं तर कमी होईल। पंचगंगेची पातळी वाढायला लागली, पुराची स्थिती वाटेल का तुम्हाला? वाटते जादा येणार पूर येणार जादा। तुम्ही काय खबरदारी घेतली? नक्कीच रणजित, एकंदरीत कोल्हापूरची परिस्थिती आपल्याला लक्षात आलेली आहे, स्थानिकांच्या भावना सुद्धा आपण जाणून घेतलेल्या आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। साम टीव्हीवर कोल्हापूरची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य।